हॅलो एव्हरीवन. माझं नाव अक्षय आहे आणि मी राज्यसेवा फिल्म्स आणि फॉरेस्ट फिल्म्स दोन्ही क्लिअर केले होते. आणि प्रॉब्लेम असा झाला होता की म्हणजे फॉरेस्ट डिस्क्रिप्टिव्ह होती आणि राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह आहे. तर आधी कधी विचार पण केला नव्हता की मी डिस्क्रिप्टिव्ह लिहीन किंवा काय करेन किंवा असं, कारण ऑब्जेक्टिव्हमध्ये एवढी सवय झाली ती 2-3-4 वर्ष. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्हचा काहीसुद्धा टच नव्हता, काही माहिती नव्हती, काही लिहायला येईल किंवा काय होईल काहीच नाही. पण मग अचानक एक्झाम पुढे गेली आणि मग विचार केला की चान्स क्रिएट झालेला आहे, कारण एवढी मुलं करणार नाहीत किंवा काय नाही. पण मला माहीत नव्हतं की केवढा सिलेबस आहे, काय आहे, काय करावं लागतं किंवा काय नाही करावं लागत किंवा कुठं कोचिंग आहे काय. तर मी बऱ्याच ठिकाणी कोचिंगसाठी प्रयत्न म्हणजे केला की कोणी घेते का किंवा काय किंवा असं मिळतं का गायडन्स कुणाचा. तर कुणीसुद्धा तयार नव्हतं, म्हणजे काहीच नाही. मग विचार केला की नको करायला आता, गप राज्यसेवाच करूया, दोन्ही पण हातातून जातील असं वाटलं. मग तेवढ्यात माझ्या एका फ्रेंडकडून मला कळालं की नीती एक प्रोग्राम लॉन्च करते 5 दिवसाचा फॉरेस्ट्रीचा. मग मला वाटलं की एक दिवस तरी जाऊन बघू की इंट्रोडक्शन लेक्चर बघू की काय नक्की. मग जेव्हा सर बोलले, तुम्ही म्हणजे जेव्हा बोलला की तेव्हा जरा वाटलं की हां, म्हणजे बसून तरी बघू की काय नक्की काय होतंय की काय. मग एक दिवस केल्यानंतर असं वाटलं की हां, हे होऊ शकते. म्हणजे कॉन्फिडन्स यायला लागला की करू शकतो, म्हणजे समजायला लागल्या गोष्टी. मग सरांनी पण 5 दिवसात कोर्स पूर्ण केला आणि असं वाटलं की आता खूपच चान्स बनतोय की आता म्हणजे लिहू शकतो, आपण अटेम्प्ट करू शकतो एक्झाम. पण असा प्रॉब्लेम होता की ॲग्री इंजिनिअरिंगचं तर काहीच नव्हतं. मग फॉरेस्ट्री तर झालता आणि ॲग्री इंजिनिअरिंग काहीच नव्हतं झालं. तर आम्ही सरांना रिक्वेस्ट केली की तुम्ही घ्या, म्हणजे कोर्स एक करा लॉन्च. आणि सरांनी पण लगेच आमचं म्हणजे म्हणणं लक्षात घेऊन सरांनी पण लगेच कोर्स लॉन्च केला. 4 दिवसात कोर्स संपवला आणि आता अशा स्टेजला आलो की आम्ही ॲग्रीकल्चर थोडं लिहू शकतो, म्हणजे जाऊन अटेम्प्ट करू शकतो. एवढा कॉन्फिडन्स आला की आता आम्ही अटेम्प्ट करून एक प्लॅटफॉर्म मिळाला आम्हाला की करू शकतो असं, आणि कॉन्फिडन्स आला. आणि त्यामुळं आता एक्झामला जाताना एक वेगळाच म्हणजे असं असेल की केलेलं आहे आपण, सिलेबस कंप्लीट केलेला आहे किंवा आपण प्रॅक्टिस करतोय, आता 2-3 दिवस अजून करेल आणि करेल टॅकल. त्यामुळं म्हणजे खूप मदत झाली सरांची आणि खूप कमी टाईममध्ये खूप जास्त डिलिव्हर केलं सरांनी. कधी टाईमचा विचार केला नाही किंवा काय नाही. सरांनी पूर्ण जेवढा वेळ घेता येईल तेवढं पुश केलं, पूर्ण सिलेबस संपवला आणि कॉन्फिडन्स आला. त्यामुळं थँक्यू. आणि नीती आयोगचं पण थँक्यू. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेट केलं, खूप चांगल्या पद्धतीनं फॅसिलिटीज पुरवल्या आम्हाला आणि प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच. गुड इव्हनिंग ऑल. माझं नाव तबस्सुम. माझी फॉरेस्ट आणि राज्यसेवा दोन्ही प्रिलिम्स क्लिअर झालेल्या. आणि झालं असं की राज्यसेवेची एक्झाम एकदम पुढे गेली आणि त्यामुळे मग फॉरेस्टची एक्झाम मध्ये आल्यासारखी झाली. त्यामुळं राज्यसेवा करायची की फॉरेस्ट असा प्रश्न पडलेला. माझ्या लायब्ररीमधल्या काही जणांनी फॉरेस्टची एक्झाम दिलेली. मी त्यांना विचारलेलं पण आणि झेरॉक्स सेंटरवर नोट्स पण बघितलेल्या, पण ते नोट्स वाचून काही कळत नव्हतं. त्या मग जस्ट एका मित्राकडून कळालेलं की नीती आय एसमध्ये आज एक कोर्स लॉन्च होतं आहे फॉरेस्ट्रीसाठी. मग पूर्ण वेळ राज्यसेवा तसं मी फोकस करत होते, पण म्हणलं की जाऊ दे, ओरिएंटेशन आहे, ॲटलिस्ट एक दिवस बघून तरी येऊ. ओरिएंटेशनला बसले आणि ते त्या दिवशी मग असं वाटलं की ठीक आहे, 4-5 दिवसाचा कोर्स आहे, करूया. फॉरेस्ट केल्यावर मग नंतर जेव्हा आम्ही सरांना रिक्वेस्ट केली की ॲग्री इंजिनिअरिंगचं काहीच झालेलं नाही आहे, तर ॲग्री इंजिनिअरिंगचा पण कोर्स घ्या, तेव्हा सरांनी मग आमच्या वेळेनुसार पण मग फ्लेक्झिबल राहून ॲग्री इंजिनिअरिंगचा पण कोर्स घेतला. आणि आता ह्या 3-4 दिवसांमध्ये मग असं वाटते की हां ठीक आहे, आता एक्झामसाठी आता काहीतरी लिहू शकतो आपण, इतपत कॉन्फिडन्स आलेला आहे. त्यासाठी थोडं का होईना म्हणजे सिलेबस थोडं कवर झाल्यासारखं असं वाटतं. सो त्यासाठी थँक्यू. आणि नीती आय एसचे पण थँक्यू. त्यांनी खूप चांगलं कोऑपरेट केलं आणि सगळं चांगलं कोऑर्डिनेट केलं. गुड इव्हनिंग टू एव्हरीबडी. म्हणजे मी राज्यसेवेची तयारी करत होतो, तर त्याच दरम्यान असं कळालं की आता ही परीक्षामध्येच होणार आहे राज्यसेवेच्या. तर मग काय करावं, द्यायचे का नाही हा डिलेमा होता. का तर राज्यसेवा व्यवस्थित करत होतो. मग
कळालं की पोस्टरवर माझ्या मित्रांना पाठवलं. एक हरी पालवे म्हणून माझा मित्र आहे, तो IFS करत होता. मग त्यामुळं सरांचं जे पोस्टर होतं ना त्यानं मला पाठवलं. मग त्याला विचारलं की सर कसे शिकवतात, काय शिकवतात. तर ते म्हटले की व्यवस्थित समजून सांगतात, कॉन्सेप्ट क्लिअर करतात. मग त्यासाठी मी पहिल्या दिवशी आलो, इथं बघितलं आणि एक माझ्या मित्राला पण घेऊन आलो. तो करणार नव्हता, पण सरांनी चांगलं शिकवलं पहिल्या दिवशी, त्यामुळं त्यानं केलं, ते फॉरेस्टचा क्लास केला. आणि मग अशी म्हणजे प्रॉब्लेम असा व्हायचा की राज्यसेवा पण करायचे आणि हा पण अभ्यास करायचा आहे. मग मी असं करायचो की सर शिकवायचे, सर शिकवलं की मग परत जाऊन राज्यसेवेचा अभ्यास करायचो आणि फक्त क्लासला यायच्या अगोदर अर्धा एक तास वाचायचो. म्हणजे ते सरांनी शिकवलेलं इतकं व्यवस्थित शिकवलं होतं, कॉन्सेप्च्युअली शिकवलं होतं, त्यामुळे ते एका तासात ते कव्हर होऊन जायचं, एकदम फास्टमध्ये वाचून व्हायचं. मग या टाईम कन्स्ट्रेंटमध्ये कमी राज्यसेवाचा पण अभ्यास केला आणि या फॉरेस्टचा पण अभ्यास केला, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा अभ्यास केला. आता फक्त आदल्या दिवशी व्यवस्थित रिवाईज करून दुसऱ्या दिवशी ते रिप्रोड्यूस करायचं आहे. जर व्यवस्थित ते झालं तर चांगले मार्क येऊ शकतात सगळ्यांनाच. तर ऑल द बेस्ट टू एव्हरीबडी. आणि सरांनी एकदम व्यवस्थित ऑर्गनाईज केलं. सरांनी पण चांगलं शिकवलं आणि एकदम टीम पण चांगली होती, फ्रेंडली होती. थँक्यू.